विभावरी, खरं सांगू, मला तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू बघायचंय. मला तुला कायम आनंदात बघायचंय. लवकरात लवकर यांना शोधलं पाहिजे. हे जंगल डेंजर दिसते. पप्पा, हे सगळं चक्र वरचा चालवत असतो. तो ठरवतो आपण कधी कुठे कसं वागायचं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. कालपर्यंत जो मी होतो आज मी तो नाही. काळाप्रमाणे माणूस बदलतो, दिवसाप्रमाणे माणूस बदलतो. आपणही काळाप्रमाणे चाललं पाहिजे, बदललं पाहिजे. तुझ्या बहिणीचं नशीब सुद्धा बदलणार आहे. फक्त तिच्या नशिबाला योग्य दिशा दाखवायची गरज आहे. हे असलं गोडगोड बोल नको माझ्याशी. तुझं हे सगळं थोतांडे माहिती मला. तुला तर मला भगवंताला थोतांड म्हणायचं नाही. माझ्या विद्येचा असा अपमान झालेला मी सहन करणार नाही. भगवंत जर कोपले तर फार मोठा अनर्थ घडेल. हे चल, मी नाही घाबरत. आणि तुला शेवटचं सांगतोय, माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं. आणि मेन म्हणजे माझ्या बहिणीपासून. हे ठरवणारा मी कोण? हे तू नाही, मी ठरवलं. आणि जर का मला कळालं की तू माझ्या घरच्यांना गंडवले तर गाठ माझ्याशी. या या लवकर या आतमध्ये. इथं कसं पाय आणलं तुम्हाला? हा बोला थांबा. काय चाललंय काय तुझं? थांबा थांबा. हो असं काय करता त्यो गोपाळ त्या पुरीच्या यज्ञाला केलाय ना, काय तिला मंगळ का काय ते. हा मग आता तो खूप वेळ काही घरला येणार नाही. आता त्यो जोवर घरी येत नाही तर या खोलीमध्ये पैसा अडका दागिनं कुठे ठेवले ते हुडकायचा चान्स आहे आपल्याला. चल हुडक लवकर चल. हा मी इथं बघते. वयो सापडतंय का काय? कुठं काय काय बी नाही सापडलं घरात. तो गोपाळ वाटतो तेवढा काय साधा नाहीये. हा तर हे मी तुम्हाला कधीपासूनच सांगते, पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. तुम्हाला काय वाटतं का बायको येडी का बाई आपली नुसती? ते जाऊ द्या. मी काय म्हणते, तुम्ही त्याकडे पैशाचा हिशे काढला होता ना का माझ्याकडे सगळी जबाबदारी दे म्हणून, तेव्हाच त्याला संशय आला असणार आहे. आणि खोलीतला ह्यो पैसा अडकाय ना त्याने कुठेतरी लपवून ठेवला असणार आहे. त्याचा बाप काय चोर आहे काय? हा? तो या घरात राहतो ना, मग या घरातल्या माणसांचा माझा त्या पैशावर काहीच हक्क नाही. हे बघ, त्याला या घरात जर राहायचं असेल ना तर मला माझा हिस्सा द्यावा लागेल. हा ती घ्यायचा तेव्हा घ्या. हा आता काय करायचं सांगा? पैसा कुठं गावाना झालाय, कसा शोधायचा? आता काय करायचं? काय कुठं सापडणं झालं. चला गप विमान जाऊन झोपूया. चला. हा कुठं मी पैसे नाही काही नाही इथं. आपल्याला ही 2-3 वेळा पूजा अशीच करावी लागेल. असाच यज्ञ करावा लागेल.
फक्त तुम्हाला मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता तुम्हाला तन मन धनाने भगवंताला समर्पित व्हावं लागेल. एकदा का या मार्गाने आपण चालायला लागलो, मागे पाऊल टाकायचं नाही. जर का पुन्हा मागे पाऊल टाकण्याचा विचार जरी मनात आणला तरी तुमचा गावातला मान प्रतिष्ठा सन्मान सगळं निघून जाईल. 18 विश्व दारिद्र्य येईल. कफल्लक व्हाल तुम्ही. कदाचित तुम्हाला मृत्यूही येऊ शकतो. तयार आहात तुम्ही? हो हो. क्रूड धूड चंद्र ऊढ सूर्य सूर्य अस्त अस्त सूर्य. या आता. धन्यवाद महाराज. तुमची कृपा असू दे आमच्यावरती. येतो. पुन्हा एकदा सांगतोय, आपण इथे भेटलो होतो, आपण हा यज्ञ केला हे कुणालाही कळता कामा नये.